हॅलो, गुड मॉर्निंग. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण आज पाहणार आहोत 3 फेब्रुवारीची करंट अफेअर्स. चला तर मग सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, ऑस्ट्रेलियन ओपन 2026 चा पुरुष एकेरीचा खिताब जिंकून करिअर ग्रँड स्मॅश पूर्ण करणारा सर्वात तरुण खेळाडू कोण ठरला आहे? ऑस्ट्रेलियन ओपन 2026 पुरुष एकेरीचा खिताब जिंकणारा करिअर ग्रँड स्लॅम. ठीक आहे. याचा आन्सर आहे कार्लोस अल्कराज. कोण? कार्लोस अल्कराज. थोडस बॅकग्राऊंड पाहू याचं आपण. विजेता तर आपण आत्ताच पाहिला, हा 21 वर्षीय आहे. ठीक आहे. आणि हरलेला जो होता नोवोक जोकोविच, नोवोक जोकोविच, जो की सर्बियाचा होता. अल्कराजची ही कारकिर्दी सातवी ग्रँड स्मॅश जिंकणारा होता. विजेतापद कोण? अल्कलोज अल्कलाज कार्लोस अल्कलाज याने कितवं? 7वं ग्रँड स्मॅश जिंकलेला आहे. त्याच्यामुळे त्याला करिअर ग्रँड स्लॅम म्हणजे काय असतं? चारही प्रमुख ग्रँड स्लॅम किताब जिंकलेला. चारही जे प्रमुख ग्रँड स्लॅम होतात त्याच्यात ते जिंकलेला आणि सर्वात तरुण बनलेला आहे. पूर्ण करणारा जगातील तरुण खेळाडी हा बनला आहे. ठीक आहे. तो जो सर्वात तरुण ग्रँड स्मॅश विजेताही ठरलेला आहे. त्याच्यामुळे त्यांनी की चारही प्रमुख ग्रँड स्मॅश किताब जिंकलेला आहे तो. त्याच्या आधी पण बरेच जणांनी जिंकलेले आहेत, पण त्यांनी सर्वात अर्ली एज मध्ये म्हणजे अवघ्या 22व्या वर्षी जिंकलेला आहे. ठीक आहे. अल्कराजने या कारकिर्दीत पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये आणि ते पण ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये जिंकलेले आहे. ऑस्ट्रेलियन ओपन 4 जे ग्रँड स्लॅम मॅचेस होतात त्याच्यापैकी पहिली ऑस्ट्रेलियन ओपन झालेली आहे सध्या, जी की जानेवारी महिन्यात होती. कालच्या करंट अफेअर मध्ये आपण ठीक आहे, ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच नाव जिंकलं आहे. आणि कझाकिस्तानचे हे आपण कालच्या ह्याच्यामध्ये पाहिलं. एलिना राबाकी रायबाकिनाने एलियन एलेना रायबाकियाने काल जिंकला होता. म्हणजे सॉरी, काल नाही, फिमेल मध्ये विजेती आहे ती कझाकिस्तानची. आर्याना साबलिकांचा पराभव करून हिने जिंकला आहे. ही जी आहे ही टॉप नंबरची प्लेयर होती, जी की रनर अप ठरली, महिला एकेरी पदक पटकावले आहे. कझाकिस्तानची ही पहिली बनली आहे जिने नंबर 1 प्लेयर जी आहे आर्याना हिला हरवून हे एकेरी विजेतेपद पटकावलेलं आहे. ऑस्ट्रेलियन ओपन बद्दल महत्वाची माहिती बघितली तर याची स्थापना 1905 मध्ये झालेली आहे. हे सिंथेटिक हार्ड कोर्ट खेळली जाणारी एक मॅच आहे. सिंथेटिक हार्ड कोर्टवरही खेळली जाते आणि वर्षातील पहिली ग्रँड स्मॅश झाली आहे. ती जानेवारी महिन्यात होते. करिअर ग्रँड स्लॅम म्हणजे ऑस्ट्रेलियन हे पहा, करिअर ग्रँड स्लॅम बद्दल थोडंसं माहिती आणली आहे. जी ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विल्डम आणि US ओपन या चारही स्पर्धा जिंकणे. ठीक आहे. या 4 स्पर्धा वर्षभरात होतात, त्याच्यातली पहिली झालेली आहे. आणि ही चारही स्पर्धा जो जिंकतो, जो जिंकलेला आहे तो अल्कराज. हे यश अत्यंत कमी वयात मिळवणारा एक व्यक्ती विशेष आहे. क्रीडा विशेष या विचारल्या जाऊ शकतात आपल्याला या गोष्टी. दाट शक्यता आहे, कारण ह्याने थोडा इतिहास बनवलेला आहे म्हणून. आलं लक्षात? पुढचा प्रश्न. 67व्या ग्रॅनी पुरस्कारामध्ये बेस्ट ऑडिओ बुक श्रेणी कोणाला पुरस्कार मिळाला आहे? कितवा? 68वा, 67वा नाही, सॉरी, 68वा ग्रॅनी पुरस्कारामध्ये बेस्ट ऑडिओ बुक. ठीक आहे, बेस्ट ऑडिओ बुक. तर उत्तर आहे दलाई लामा. थोडी पार्श्वभूमी पाहू. 2025 चे विजेते पाहिले तर भारतीय अमेरिकन गायिका चंदिका टंडन यांना त्यांच्या त्रिवेणी अल्बमसाठी पुरस्कार जिंकला होता, ग्रॅनी पुरस्कार. ठीक आहे. आणि प्रसिद्ध ग्रॅनी पुरस्कार पाहिले तर पंडित रविशंकर झाकीर हुसेन, विकी केज यांनी तर 3 वेळा जिंकलेले. A.R. रहमान, गुलजार, शंकर महादेवन हे प्रसिद्ध ग्रॅनी विजेते आहेत. तर यांना पण ग्रॅनी अवॉर्ड पुरस्कार हे बऱ्याच श्रेणीमध्ये दिला जातो. त्याचे थोडं पाहू की संगीत क्षेत्रामध्ये जगातील सर्वोच्च सन्मान म्हणजे ग्रॅनी अवॉर्ड हा असतो.
देणारी संस्था आहे रेकॉर्डिंग अकादमी अमेरिका. ठीक आहे. आणि याची सुरुवात झालेली आहे 4 मे 1959 पासून. एमपीएससी साठी महत्वाचा मुद्दा बघितला तर दलाई लामा हे 14वे दलाई लामा आहेत आणि तेनजिंग गाच्वा हे त्यांचं नाव आहे. 14वे दलाई लामा आहेत आणि अल्बम आहे मेडिटेशन्स. त्यांचं अल्बमचं नाव आहे. संगीत प्रकार हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा वापर. म्हणजे त्यांनी मेडिटेशन या अल्बममध्ये हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा वापर केला आहे. महत्वाचे म्हणजे आध्यात्मिक गुरूचं जागतिक संगीत आध्यात्मिक गुरूंचा जागतिक संगीत पुरस्काराने गौरव केले. हे एक आध्यात्मिक गुरु आहेत. दलाई लामा. ठीक आहे. एमपीएससी परीक्षेत आंतरराष्ट्रीय पुरस्कारावर प्रश्न विचारताना या पुरस्काराचा भारतीय संदर्भ किंवा ऐतिहासिक विक्रम हा एक ऐतिहासिक विक्रम आहे. आवर्जून विचारले जाते दलाई लामा यांचे भारतातील असलेले नाते आणि त्यांचं वय म्हणजे 90व्या वर्षी जिंकलेला पुरस्कार हे दोन्ही महत्वाचे आहेत. लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 नुसार भारताची राजकोषीय तूट याला फिस्कल डिफिशियन्सी असं म्हणतात. जीडीपीचा किती टक्के राहण्याचा अंदाज आहे. तर याचा आन्सर आहे 4.3%. आपण अर्थसंकल्पावर वेगळा व्हिडिओ बनवू, त्याच्यावरचे क्वेश्चन आन्सर. ह्याच्यामध्ये फक्त एवढीच माहिती आणली आहे मी. लक्षात असू द्या 4.3 कुठल्या इयरसाठी 26-27 साठी आणि लास्ट इयर साठी 4.4 होतं. तर हे कन्फ्युजन होऊ शकतं. लक्षात असू द्या हे 2026-27 साठी आहे आणि 4.4 हे 25-26 साठी होतं. पुढचा प्रश्न अलीकडेच पंजाबमधील आदमपूर विमानतळाचे नामकरण कोणत्या महापुरुषाच्या नावाने करण्यात आलं आहे? आदमपूरमध्ये नुकतेच मोदीजी व्हिजिटला गेले होते. तर तेव्हा तिथलं नाव बदलण्यात आलेलं आहे तिथल्या विमानतळाचं. तर ते ठेवण्यात आलेलं आहे श्री गुरु रविदासजी यांच्याबद्दल थोडी माहिती पाहू आपण. थोडीशी हे एक समाज सुधारक होते. 15व्या आणि 16व्या शतकात भक्ती चळवळीचे महान संत कवी आणि समाज सुधारक म्हणून यांची ओळख आहे. यांचा जन्म सिर गोवर्धनपूर वाराणसी उत्तर प्रदेशमध्ये झालेला आहे. त्यांनी जाती व्यवस्थेचा विरोध केला आणि मानवता व समानता हाच खरा धर्म असल्याचे सांगितले. बेगमपूर बद्दल थोडीशी माहिती बघितली. त्यांनी बेगमपुरा नावाचं एक आदर्श शहराची संकल्पना मांडली होती. असे शहर जिथे कोणालाही दुःख किंवा भीती नसेल. धार्मिक महत्व पाहिले तर सॉरी धार्मिक महत्व पाहिले तर 40 शब्दाचे भजन शिखांचे पवित्र ग्रंथ गुरु ग्रंथ साहिब मध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. त्यांचे 40 शब्दाचे भजन कोणाचे संत गुरुदासजी. ठीक आहे. एमपीएससी साठी महत्वाचा मुद्दा पाहिला तर विमानतळाचे नाव काय केलेलं आहे? श्री गुरु रविदासजी विमानतळ. यांची 649वी जयंती होती. रविदासजी हे मीराबाईचे आध्यात्मिक गुरु मानले जात. ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहिली तर रविदास की वाणी हा त्यांचा प्रसिद्ध काव्यसंग्रह आहे. एमपीएससी साठी हे क्वेश्चन विचारू शकतात आपल्याला. त्याच्यासाठी हे थोडेसे आणलेली आहे. समाजसुधारक टॉपिक मध्ये संत रविदासाच्या विचारांचा प्रभाव विचारला जाऊ शकतो. त्याच्या विचाराचा प्रभाव म्हणजे हे सगळ्या गोष्टी विचारू शकतात. तसेच अलीकडच्या काळात महत्वाच्या वास्तूच्या नामकरणाची यादी, उदाहरणार्थ अयोध्याचे विमानतळ, महर्षी वाल्मिकी विमानतळ असं केलेलं आहे. परीक्षेसाठी जोडा लावा ही विचारू शकतात. पुढचा प्रश्न चक्रा सेंटर ऑफ एक्सलन्स कोणत्या बँकेने सनराइज सेक्टर्सला अर्थ पुरवठा करण्यासाठी लॉन्च केलेला आहे? कुठलं? चक्रा सनराइज सेक्टरला अर्थ पुरवठा करण्यासाठी कोणी लॉन्च केलेला आहे? सेंटर ऑफ एक्सलन्स. तर याचा आन्सर आहे एसबीआय. स्टेट बँक ऑफ इंडियाने सेमीकंडक्टर, ग्रीन हायड्रोजन सारख्या 8 उगवत्या क्षेत्रांना मदत करण्यासाठी हा उपक्रम सुरू केलेला आहे. थोडे या उपक्रमाबद्दल पाहू. कसं आहे
थोडंसं आपण जर बॅकग्राऊंड लक्षात घेतलं या करंट अफेअरच्या मागे, तर आपल्याला काहीतरी गोष्टी क्लिक होतात. पण जर सर फक्त आपण हे चक्र, हे सेंटर ऑफ एक्सलन्स आपण 10 वेळेस जरी वाचलं, तर आपल्या डोक्यातून गोष्टी जातात. थोडं बॅकग्राऊंड हिस्ट्री लक्षात घेतली, तर काही ना काही गोष्टीचा संदर्भ लागून एक्झाममध्ये आपण क्वेशन आन्सर लिहून येऊ शकतो. जर आपण 10 वेळेस जरी फक्त एवढंच क्वेशन वाचलं, तर ते आपल्याला थोडं लक्षात ठेवायला डिफिकल्ट जातं. चक्रा, सेंटर ऑफ एक्सलन्स ते त्याचं थोडं बॅकग्राऊंड लक्षात घेतलं, तर आपल्याला ईझी जातं एक्झाम ओरिएंटेड पाहायला गेलं तर. तर याचा आन्सर आहे एस-बी-आय. तर आपण पाहू हे चक्र म्हणजे विशेष एम-पी-एस-सीसाठी काय आहे? हे एक ज्ञानार्जन, नॉलेज लीड व्यासपीठ आहे, जे भारताच्या सनराइज सेक्टर्सला आर्थिक मदत, तांत्रिक सल्ला आणि जोखीम मूल्यमापन पुरवणे याचा उद्देश आहे. 2027 पर्यंत भारताला विकसित भारत बनवण्याच्या आणि नेट झिरो उत्सर्जन लक्ष्य गाठण्याच्या प्रक्रियेत मदत करेल. हे नेट झिरो उत्सर्जन जे आहे लक्ष्य, नुकतंच एक सोलार वीक पण साजरा होत आहे बघा. अ, गोव्यामध्ये आपण करंट अफेअरमध्ये पण पाहिलं हे गोव्यामध्ये होत आहे तर. तर त्याचं पण उद्दिष्ट 2027 पर्यंत नेट झिरो असंच आहे बरं का. थोडं मागचं करंट अफेअर्सचे व्हिडिओज पाहिले तर तुमच्या गोष्टी ह्या लक्षात येतील. तर गुंतवणूक क्षमता 2030 पर्यंत या क्षेत्रांमध्ये सुमारे 100 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. आता आपण पाहू की सनराइज सेक्टर्स जे सांगितले गेलेले आहेत, ते नेमके आहेत कोणते? हे असे उद्योग आहेत जे सध्या नवीन आहेत, पण भविष्यात अर्थव्यवस्थेला क्रांती घडवण्याची क्षमता ठेवतात. चक्रा प्रामुख्याने या 8 क्षेत्रावर लक्ष केंद्रित करेल. नूतनीकरण नूतनीकरणक्षम ऊर्जा म्हणजे सौर आणि पवन ऊर्जा, ग्रीन हायड्रोजन आणि अमोनिया, सेमीकंडक्टरची निर्मिती. सेमीकंडक्टरवर खूप जास्त फोकस आहे पहा. सेमीकंडक्टरचं 2.0 पण सध्या लॉन्च केलेलं आहे. या अर्थसंकल्पामध्ये त्याचा पण उल्लेख आहे. आपण पाहू एका अर्थसंकल्पावर सेपरेट व्हिडिओ घेऊ. त्याच्यामध्ये हा टॉपिक ई-मोबिलिटी म्हणजे इलेक्ट्रिक वाहने आणि चार्जिंग इन्फ्रा हे पण सध्या खूप चालू आहे इन्फ्रास्ट्रक्चर बनवणं. त्याच्यानंतर डेटा सेंटर्स याची पण गरज आहे. डेटा किती महत्वाचा आहे आता आजच्या युगात आपल्याला लक्षातच आलं असेल. एडवान्स सेंटर कम्युनिटीज बॅटरी म्हणजे बॅटरी स्टोरेज जी आहे लिथियम आयन बॅटरी स्टोरेज, याच्यामध्ये अजून काही डेव्हलपमेंट करता येईल का? हे स्मार्ट पायाभूत सुविधा. ठीक आहे. स्मार्ट पायाभूत सुविधा म्हणजे अ, ज्या अशा गोष्टी डिजिटलाइज करणं ज्याला की म्हणजे ट्रॅडिशनली चालत आल्यात, आणि आपण त्या सुविधा केल्यानंतर सस्टेनेबिलिटीला जास्त मदत होईल. जसं की आपण कचरा सेग्रीगेट करतो. त्याप्रकारे नवीन आता मागच्या करंट अफेअरमध्ये पण आपण पाहिलं, की 1 एप्रिलपासून नवीन नियम लागू होणार आहेत कचरा सेग्रीगेटचे. म्हणजे कुठला ओला कचरा, सुका कचरा ते तर ऑलरेडी आहे 2016 मध्ये, पण 2026 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत आणि ग्रामीण भागामध्ये पण खूप फोकस केलेला आहे. तुम्ही गेल्या महिन्याचे काही करंट अफेअर्स पाहिले तर आपण ते पण कव्हर केलेलं आहे. तर अशा गोष्टी याला स्मार्ट पायाभूत सुविधा असं म्हणतात. आणि डिकार्बोनायझेशन म्हणजे प्रदूषण कमी करण्याचे तंत्रज्ञान पण विकसित करणं, ही पण महत्वाचा एक आहे डिपार्टमेंट. आणि थोडं स्टेट बँकेबद्दल माहिती पाहूया आपण. ह्याची स्थापना 1 जुलै 1955 1955 रोजी झाली आहे आणि मुख्यालय आहे मुंबई. लक्षात असू द्या 1 जुलै 1955. कोणाला माहीत आहे आर-बी-आयची कधी स्थापना झाली? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मुख्यालय मुंबईमध्ये आणि सध्या याचे सी-एस शेट्टी जे आहेत ते अध्यक्ष आहेत. 2024 मध्ये यांनी पदभार स्वीकारला आहे. आर-बी-आयचे अध्यक्ष कोण आहेत सध्याचे? आर-बी-आयचे संजय मल्होत्रा हे आहेत आणि आर-बी-आयची स्थापना कधी झाली तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा. 1935 मध्ये झाली आहे. जेव्हा स्थापना झाली होती तेव्हा कोलकात्याला होतं. त्याचं हेड ऑफिस. नंतर मुंबईत शिफ्ट करण्यात आलं. तारीख कोणती आहे ते नक्की सांगा. इयर मी सांगितलं तुम्हाला. आणि एम-पी-एस-सीसाठी महत्त्वाचं बघितलं मुद्दे पाहिले या लॉन्च बद्दल तर संकल्पना काय सनराइज सेक्टरला अर्थपुरवठा करणे. ठीक आहे, अर्थपुरवठा. एस-बी-आय यासाठी 21 वित्तीय संस्थांशी करार एम-ओ-यू केलेला आहे. ठीक आहे. हे केवळ कर्ज देणारे केंद्र नसून तांत्रिक सल्ल्यासाठी थिंक टँक म्हणून काम करेल. ठीक आहे. थिंक टँक म्हणजे जसं आपले नीती आयोग आहे ना, ते पण एक थिंक टँक आहे. म्हणजे नीती आयोगाच्या अंडरच बघा इन्क्युबेशन सेंटर्स वगैरे येतात, जे स्टार्टअपला सपोर्ट करतात.
टेक्निकली सपोर्ट असो, फायनान्शियल सपोर्ट असो किंवा मॅनपॉवर सपोर्ट असो, या सगळ्यासाठी ते इन्क्युबेशन सेंटर काम करतं. ते तसं आहे हे थिंक टँक म्हणजे त्या जे स्टार्टअप्स किंवा नवीन कंपन्याज नवीन आयडियाज येणार आहेत या सेक्टरमध्ये, तर त्यांना पुढे कसं ग्रोथ करायचं याच्यासाठी पण ते मदत करणार आहेत. त्यांचे जे एक्सपर्टीज असतील ते. पुढचा प्रश्न, थायलंड मास्टर्स 2026 मध्ये BWF सुपर 300 किताब जिंकणारी तिसरी भारतीय महिला बॅडमिंटनपटू कोण आहे? तिसरी आहे बरं का. ऑलरेडी 2 महिला झालेल्या आहेत बॅडमिंटनपटू. आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की आपले बॅडमिंटनपटू म्हणजे सानिया नेहवाल आणि पी-व्ही सिंधू ह्या दोघी आहेत. तर आता तिसरी कोण आहे हे पाहू. ऑलरेडी ह्या दोघी जे आहेत ते विजेता आहेत. तिसरी कोण आहे? ती आहे देविका सिहाल. 20 वर्षीय देविका सियाल हरियाणा याने सायना आणि सिंधू नंतर मानाचं यश मिळवलं आहे. ऑलरेडी आता आपण ह्यात BWF सुपर 30 म्हणजे काय असते हे पाहू. ठीक आहे. पी-व्ही सिंधू, सानिया नेहवाल ऑलरेडी दोघी होत्या. त्याच्यानंतर आता नवीन देविका सिहाल ह्या ऍड झालेल्या आहेत. BWF म्हणजे बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन. या फेडरेशनचे अध्यक्ष पण पी-व्ही सिंधू होता बरं का. मागच्या एका त्यांना रिसेंटली एक मॅच जिंकली आहे त्यांनी. त्याच्यामध्ये हिस्ट्री बनवली आहे. तर त्याच्यामध्ये ह्याचा उल्लेख आहे बघा. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन. करंट अफेअरमध्ये पाहून घेताना मागचाच मुद्दा आहे. तर हे अशा 6 मॅचेस असतात. वर्ल्ड टूर फायनल्स असते ही लेव्हल 1 ची. त्याच्यानंतर सुपर 1000 उदाहरणार्थ ऑल इंग्लंड ओपन्स, पुन्हा सुपर 750, इंडिया ओपन्स, त्याच्यानंतर जसं की सुपर 500, इंडोनेशिया मास्टर्स. म्हणजे हे सुपर 500 ही एक प्रकारची लेव्हल 4 ची कॉम्पिटिशन असते. त्या कॉम्पिटिशनचं एक एक्झाम्पल पाहिलं तर इंडोनेशिया मास्टर्स हे आहे. आणि लेव्हल 5 चं सुपर 300 थायलंड मास्टर्स हे झालेलं आहे. त्याचे विजेता देविका जिंकलेला आहे. हे आपला क्वेश्चन होता. ठीक आहे. आणि शेवटचा सुपर 100 उद्योन्मुखी खेळाडूंसाठी वगैरे सध्या आता करियर बनवत आहेत किंवा नवीन आहेत याच्यामध्ये क्षेत्रात. पुढचा प्रश्न या संदर्भात अजून थोडीशी माहिती घेऊया. विजेता देविका आहे आणि ठिकाण थायलंडला, बँकॉकला ही मॅच झाली आहे. सानिया आणि सिंधू मध्ये भारतीय महिलाचं 3रं स्थान आहे आणि BWFचं मुख्यालय मलेशियाला आहे. क्वालालंपूर, मलेशिया. ठीक आहे. क्रीडा घडामोडीत महिलांचे योगदान या प्रश्न विचारला जाऊ शकतो. देविका सिंहाचे नाव नव्याने चर्चेत असलेले व्यक्ती या संदर्भात विचारले जाऊ शकते. चा प्रश्न, कुसुमा संत्रा महोत्सव. संत्रा म्हणले की आपल्याला पर्टिक्युलर नागपूर माहीत असतं, पण हे नागपूर नाहीये. कोणत्या राज्यात साजरा केला जातो? लक्षात घ्या नागपूर चे संत्रे खूप फेमस आहेतच आपल्या भारतामध्ये. महाराष्ट्रातलं नागपूर पण अजून एका ठिकाणचे आहेत. त्या फेस्टिव्हलचं इथे नाव आहे. तर ते सांगा रुसोमा संत्रा महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे नागालँड. सेंद्रिय संत्री आणि ग्रामीण उद्योजकतेला चालना देण्यासाठी नागालँडमध्ये हा 5वा महोत्सव पार पडला आहे. म्हणजे ह्याचा उद्देश आहे की सेंद्रिय संत्री आणि ग्रामीण उद्योजक उद्योजकतेला सॉरी उद्योजकतेला चालना देण्यासाठी नागालँडमध्ये हा 5वा महोत्सव पार पडला. याच्या आधी याचे 4th एडिशन झालेले आहे. ते 5th एडिशन आहे. महोत्सवाचे मुख्य पैलू पाहिले तर एम-पी-एस-सी विशेष पाहू. रुसोमा गावात हा होतो. कोहिला नागालँडमध्ये. ठीक आहे. 2026 ची संकल्पना थीम रुसोमाची प्रचुरता. म्हणजे हे विचारलं जाणार नाही, पण तरी लक्षात असू द्या. उद्देश आपण आत्ताच पाहिलं, की रुरल एंटरप्राइजेस ग्रामीण उद्योजकतेला चालना देणे, हा संत्रा उत्पादन शेतकऱ्यांच्या कष्टाला जागतिक ओळख मिळवून देणे हा आहे. रुसोमा गावाचे वैशिष्ट्य पाहिलं, हे एक आदर्श गाव आहे. शेतीचा सहभाग बघितलं तर 570 कुटुंबापैकी जवळपास 470 कुटुंब म्हणजे 80% पेक्षा जास्त लोकसंख्या थेट संत्रा शेतीची संबंधित आहेत. आणि 100% सेंद्रिय म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंग वर जास्त फोकस आहे. त्या गावाने 1986 पासूनच रासायनिक खताचा वापरण्याची बंदी घातली. त्यामुळे येथील संत्री पूर्णपणे नैसर्गिक आणि चविष्ट असतात. भविष्यातील ध्येय पाहिले तर
6 ते 7 वर्षात संत्र्याखालील क्षेत्र 100 हेक्टरपर्यंत वाढवणे आणि वार्षिक 25 लाख संत्र्यांचे उत्पादन करण्याचे उद्दिष्ट गावाचे आहे. नागालँड म्हणजे इतर महत्त्वाचे जोडा लावा म्हणून प्रश्न विचारला जाऊ शकतो. हॉर्नबिल महोत्सव बरेच वेळेस विचारला जातो. ठीक आहे. हे उत्सवाचा महोत्सव म्हणजे 1 डिसेंबरमध्ये 1 डिसेंबर ते 10 डिसेंबर आहे. रुसुमाचं आपण आत्ताच पाहिलं. मोआत्सू महोत्सव ओआ जमातीची पीक कापणीसाठी म्हणून केला जातो. अ, सक्रेनी महोत्सव जो आहे आगामी म्हणजे आगामी एक जमात आहे त्याची लक्ष राहू द्या. लक्षात असू द्या ह्या पण गोष्टी ह्या नागालँडमध्ये हे उत्सव पण सेलिब्रेट केले जातात. कुठला आणि एम-पी-एस-सीसाठी महत्त्वाचं म्हणजे राज्य नागालँड, कोहिमा जिल्हा आहे आणि हे गाव ईशान्य भारत सेंद्रिय शेतीचे मोठे केंद्र बनत आहे. हे पण क्वेशन असू शकतात, की आपल्याला असं विचारू शकतात, की ईशान्य भारतातील सेंद्रिय शेतीचे मोठे केंद्र कोणते गाव आहे? ॲग्रो टुरिझम वाढवण्यासाठी हा महोत्सव महत्त्वाचा ठरतो. शाश्वत कृषी, सस्टेनेबल ॲग्रीकल्चर या विषयावर उत्तर लिहिताना तुम्ही रुसुमा गावाचे उदाहरण देऊ शकता, जिथे एका गावाने 80च्या दशकापासून सेंद्रिय शेतीला अवलंब करून आपली अर्थव्यवस्था बळकट केली आहे. आता हे प्रश्न आपण कालच पाहिला होता, अ, की जागतिक पाणथळ भूमी हा आपण दिवस हा 2 फेब्रुवारीला साजरा करतो. तर तो काल झाला. तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती अजून राहिली आणायची. त्याच्यामुळे मी आज हा टॉपिक परत आणला. 2026 ची थीम होती पाणथळ जागा आणि पारंपरिक ज्ञान, सांस्कृतिक वारसा साजरा करणे. हा आहे म्हणजे वेटलँड्स अँड ट्रॅडिशनल नॉलेज सेलिब्रेटिंग कल्चर हेरिटेज. हे या वर्षीची थीम आहे. आपण काल हे क्वेशन पाहिलं, पण थीम वगैरे राहिली होती आपली म्हणून हे घेऊन आले मी परत. पाणथळ जागा आणि पारंपरिक ज्ञान, सांस्कृतिक वारसा साजरा करणे, वेटलँड्स अँड ट्रॅडिशनल नॉलेज, सेलिब्रेटिंग कल्चर हेरिटेज. याचं महत्त्व असं आहे या थीमचं, की ही संकल्पना आर्थिक समुदाय आणि त्याच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या ज्ञानाचा पाणथळ जागांच्या संवर्धनाच्या वाटा अधोरेखित करते. ठीक आहे. एम-पी-एस-सीसाठी महत्त्वाचं बघितलं तर सध्या नुकतेच 2 हे पण आपण काल पाहिले. पाटणा पक्षी अभयारण्य, हे जे आहे एटा जिल्ह्यातील उत्तर प्रदेशमध्ये आहे. जे की सध्या याला आणि पाणथळ स्थळ म्हणून जाहीर झालेलं आहे आणि छारीढांग पाणथळ स्थळ जे की कच्छ जिल्ह्यातील गुजरात आहे. ठीक आहे. 2 हे लक्षात असू द्या. पटना बिहारची आपली राजधानी असल्यामुळं आपल्याला डायरेक्ट बिहारच वाटेल, की बिहारमध्ये असेल, पण हे उत्तर प्रदेशमध्ये आहे. थोडा फिरून क्वेशन विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे लक्षात असू दे. या 2 नवीन भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या आता 98 झाली आहे या 2 मुळे. ठीक आहे. सर्वाधिक स्थळ पाहिले तर तामिळनाडूमध्ये 20 आहेत. हे आपण कालच्या व्हॅरियंटमध्ये पाहिलं. त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये 11. आता हे उत्तर प्रदेशचं हे पाटणा पक्षी अभयारण्य झाले ते 11 क्रमांकाचं आहे आणि त्या उत्तर प्रदेशचा 2nd नंबर आहे. तामिळनाडूचा पहिला भारतामध्ये. रामसर करार 2 फेब्रुवारी 1971 रोजी इराणमधील रामसर शहरात या करारावर स्वाक्षरी झाली. आंतरराष्ट्रीय पाणथळ जगांचे संरक्षण आणि त्याचे शाश्वत वापर सुनिश्चित करणे हे आहे. 1 फेब्रुवारी 1982 रोजी या करारावर भारताने स्वाक्षरी केली. ही डेट लक्षात असू द्या. भलेही ते 2 फेब्रुवारीला तिथून चालू झालं असेल, इराणच्या एका रामसर शहरातून. पण भारताने 1982 रोजी या करारावर स्वाक्षरी केली आहे आणि भारताचे पहिले तर चिल्का सरोवर ओडिसामधलं आणि केवलादेव राष्ट्रीय उद्यान राजस्थान हे पहिले 2 पहिले स्थळ आहेत, जे की रामसर स्थळामध्ये आलेले आहेत पहिले 2. इम्पोर्टन्स पाहिले या पाणथळ जागांची म्हणजे रामसर जागा इम्पोर्टन्स असते ना, रामसर स्थळ म्हणून डिक्लेअर करतात. ती जागा पाणस्थळ जागा ही असते आणि ती पाणस्थळ जागाचे महत्त्व पाहू आपण. पाणस्थळ नैसर्गिक गाळणी असे म्हणतात म्हणजे नॅचरल फिल्टर. या जागा पाणी शुद्ध करण्याचे काम करतात. पावसाचे जास्तीत जास्त पाणी शोषून घेऊन पूर रोखण्यासाठी मदतही होते. जगातील 40% प्रजाती या पाणथळ जागांवर अवलंबून असतात. जरी त्या पृथ्वीच्या केवळ 6% भागावर आहेत. किती टक्के भागावर आहेत? 6% भागावर आहेत. तरी 40% प्रजाती त्याच्यावरच अवलंबून आहेत, त्याच पाणथळ जागांवर.
हवामान बदल या जागांना कार्बन शोषून घेऊन ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यास मदत करते. लक्षात असू द्या, ग्लोबल वॉर्मिंग कमी करतात कार्बन शोषून घेऊन. नुकतंच आपण आता आर-बी-आयचं जे चक्रा जे उपक्रम पाहिला त्याच्यामध्ये पण जे 8 सेक्टर आहेत त्याच्यामध्ये पण कार्बन कमी करण्यासाठी जे सेक्टर आहे ते पण एक महत्त्वाचं आहे. तर लक्षात घ्या त्याच्या अंडर हे पण रामसर जे सुद्धा ते आहेत ते सुद्धा कार्बन शोषून घेतात. तिथले जे विविधता आहे तिथं ते आणि ते सुद्धा ग्लोबल वॉर्मिंगसाठी मदत करतात. इनडायरेक्टली या 2 करंट मुद्द्याचं कनेक्शन्स कसं आहे लक्षात असू द्या. जेणेकरून तुमच्या एक्झाम ओरिएंटेड गोष्टी लक्षात राहतील आन्सर देण्यासाठी. एम-पी-एस-सीसाठी फक्त काही रट्टा मारून जमत नाही. थोडंसं लॉजिक लावून आणि अभ्यास केला तर गोष्टी बऱ्याच लक्षात राहतात. महत्त्वाचं बघितलं तर 2 फेब्रुवारी हे आपण लक्षात घेत भारताचे एकूण आन्सर हे पण पाहिलं आपण 2000 फेब्रुवारी 2026 पर्यंत 98 झाले आहेत. आता आपण पाहू की महाराष्ट्रामध्ये कुठले आहेत? चांदूर, मध्यमेश्वर, नाशिक आणि लोणार सरोवर. लोणार सरोवरबद्दल कोणाकोणाला माहीत आहे? कमेंट बॉक्समध्ये टाका. लोणार सरोवर बुलढाणामधील आणि ठाण्याची काडी हे 3 महत्त्वाचे रामस्थळ आहेत महाराष्ट्राचे. सर्वात मोठं रामस्थळ लक्षात घ्या, सर्वात मोठं पण विचारू शकतं. तर ते सुंदरबन आहे भारतातलं. लक्षात असू दे. सर्वात मोठं काय आहे? सुंदर आहे. सुंदरबन. सर्वात मोठं सुंदरबन असं काहीतरी लॉजिक लावून लक्षात ठेवा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक